इडापिडा टळू दे आणि बळीचे राज्य येऊ दे असे आपण म्हणतो. पण बळीचे राज्य म्हणजे नेमकं काय, तर हे समजेल तुम्हाला या कादंबरीत. या कादंबरीचं नाव आहे बळी आणि त्याच्या लेखिका आहेत अंजली दासखेडकर आणि पब्लिशर आहेत मधुश्री पब्लिकेशन्स. तर बळी या कादंबरीत आपल्याला दैत्यकुलाचा भव्य प्रवास पाहायला मिळतो. लेखिकेने प्रल्हाद, विरोचन आणि त्यानंतर राजा बळी यांच्यातील पिढ्यानपिढ्यातील संक्रमण अतिशय सूक्ष्मपणे टिपली आहेत, ज्यात हिरण्यकशिपूपासून बळीराजापर्यंतची कथा आपल्याला वाचायला मिळेल. तर या कादंबरीतल्या काही ओळी मी वाचून दाखवते. ही केवळ एका राजाची कथा नाही, ही आहे प्रजेच्या काळजाला बिलगणारी, सत्याच्या आसनावर विराजमान असलेली धर्म, न्याय, दया आणि अपरंपार दानशीलता यांच्या उज्ज्वल सुवर्णयुगाची साक्ष. ही आहे पराक्रमाच्या घोषात, प्रेमाच्या गंधात आणि त्यागाच्या तेजात न्हालेली त्रैलोक्याची अखंड प्रेरक स्मृती. या कथेतील प्रत्येक पात्रांची बाजू समजून घेताना कादंबरी विषयीची आपली उत्सुकता अधिकच वाढत जाते. म्हणून एका पौराणिक कथेला नव्या दृष्टीने अनुभवण्यासाठी बळी ही कादंबरी प्रत्येकाने वाचायलाच हवी.